नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर मी आज केला आहे सॅरेलेक जो घरच्या घरी करतो आपण. पण हे कसं केलं आहे, मी साध्या पद्धतीनेच केलं आहे. जास्त काही इन्ग्रेडियंट्स वापरले नाही आहेत यामध्ये. फक्त तांदूळ, मुगाची डाळ आणि काय ते मखाना, बदाम आणि काजू, फक्त एवढंच वापरलं आहे. आणि हे तांदूळ आणि मूग छान मी धुवून घेऊन चांगले सुकवले रात्रभर दिवसभर, आणि त्यानंतर मग मी भाजले. त्यानंतर मी मखाना आणि हे काजू बदाम असे थोडे भाजून घेतले, जेणेकरून छान कुरकुरीत होतील. आणि नंतर मी ते असं छान ठेवून दिलं आणि सगळं मिक्सरला लावून छान बारीक पेस्ट केली. तर इथे माझ्या आत्याचं सॅरेलेक तयार झालेलं आहे, घरच्या घरी बनवलेलं. ॲक्च्युली सगळेच करत असतील, मी काय वेगळं नाही दाखवलं आहे. पण जे मी करत आली आहे पहिल्यापासून, तर मी थोडं शेअर केलं आहे. बागवलं तर आहे, बघूया कसं येते. हे बघा, आमच्या साहेबांना खोलायचं आहे. नको बाबू, तोंडाने नाही खोलायचं आपल्याला, हाताने खोलतात ते. ती प्रयत्न बघा कसे चालू आहेत. तर इकडे मी अध्यायासाठी एक झोपाळा मागवला होता. जसं की ऑनलाईन तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असावा तो, कारण झोळीसारखा असतो आणि खूप छान वाटतो. कारण पहिला जो झोपाळा होता त्याच्यामध्ये अध्याय नीट झोपत नव्हता, मागे येत होता, मग ती भीती वाटत होती, रिस्क होती त्याच्यामध्ये. तर मी म्हटलं चला आपण हा झोपाळा मागवून बघूया. तर तोच मी तुम्हाला दाखवत होती, कसं काय आलं आहे त्याच्यामध्ये सगळं, आणि अध्याय त्याच्यामध्ये झोपून कसा रिॲक्ट करतो आहे ते तुम्हाला दिसेलच. आणि छान आहे, बघू आता वापरून. तर यामध्ये झोपाळा ती झोळी असते ती आलेली, त्यानंतर त्याला जे अडकवायचं होतं ते आलं होतं, होल्डर असतं ते छान. आणि तसा मजबूत आहे तो झोपाळा, पण त्याला अशी नाडी म्हणजे अशी दोरी वगैरे नाही आहे. त्याला डायरेक्ट फक्त तेवढंच आलं आहे, एक तो पार्ट हा वाला. त्याच्यानंतर झोपायला जे अडकवतो आपण तो ब्लॅकवाला बघा, ते त्याच्यामध्ये ती झोळी अडकणार, असंच एवढंच आलं आहे. आणि ती झोळी आणि आतमध्ये कुशन आहे छान, म्हणजे ते काढू पण शकतो आपण आणि ते धुवू पण शकतो. तर आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तर ते मी त्या आधीच्या माझ्या झोपाळ्याला अडकवलं आहे म्हणून ते थोडं खाली आलं आहे. खेळायचं आहे कोण याच्यावर, नाहीतर मग वर असतं एकदम, आणि मग ते बिडायची पण भीती आहे खरं तर. करूया आणि बघूया काय येतं त्याच्यात. ही नेट आली आहे त्याच्याबरोबर. वा, मस्त मोठीच्या मोठी नेट आहे. पण आता माझं बाळ राहू दे याच्यामध्ये व्यवस्थित, बस. बाकी काही नाही. काय करतोयस तू आता? ड्रॅगन फ्रूट कापणार आहेस? वा, काप बघू. तुला येतो कापता? येतो ना. तर हे पण आता ड्राय रोस्ट झालेले आहेत चांगले असे. मी आता हे काढते. आपण मस्त हळू, बोट बाजूला कर. ऐकत नाही सर रणव तू.
हळू. मला भीती वाटते बघून. ते तसं नाही करायचंय बाबू, मी सांगते हे ना. खाणार आहे. नाही, ते पूर्ण हे करायचंय, काय? असं ते काढायचं. आतमधलं खावं. असं. इथे आण मी. आमच्याशी नाही होला असं हे कापायचं. हे बंद कर गॅस. अय अय अय. मस्त गोड आहे रे. टेस्ट येतोय. छोटे छोटे ते काय बोलतात त्याला, ते छोटे छोटे बीन्स दिसतात ते बघा. फुल टेस्ट येतोय. फुल टीव्ही सारखंच लागतं. असं काढ ना, ते मी काढून देते. चांगलं आहे. चांगलं आहे. व्हेरी टेस्ट. असंच निघतंय बघ. सही ना? जरूरत नाही. आम्ही ऍक्च्युली फर्स्ट टाइम खातो ड्रॅगन फ्रूट. ते खरंच? अन्नप्राशनच्या वेळी आणलं होतं. डेकोरेशन साठी. काय बोललास? इकडे काय चॉकलेट केलं? आहे काय केलं आवने? की इकडे इथपर्यंत रवा आहे हां, आणि इकडे चॉकलेट आणि इकडे चॉकलेट. असं केलंय का? मग तुला आवडलं का? हो पण. हा बघा कसा रडतोय, बघा रडतोय. त्याला मी एक दाखवते गंमत. अध्यायासाठी पाळणा कसं वाटतंय? आवडला तुला? मी सध्या आता ह्याला लावलंय. पण मला आता वर लावावं लागणार आहे, पण ते खूपच उंच होईल. बघू आता कसं करता येईल. हे बघा पिल्लू कसं करते. अध्याय काय करताय तुम्ही? कसे वाटतंय? फायनली मी असं ठेवलं आहे बाबूला. इथून हवा जाते. तसा छान आहे. आणि मी इथे असं बघा जुगाड केलाय. थोडासा वर आलाय पाळणा, तिथे मी गाठ मारले. बघू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.